नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण शिकूया व्यवसायाची वैशिष्ट्ये. आपली ही दुसरी तासिका आहे आणि पहिला युनिट आणि पहिल्या युनिटवरचं पहिलंच प्रकरण आपलं सुरू आहे. तर व्यवसाय संदर्भात काय आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, कशाप्रकारे आपल्याला व्यवसाय उभारावा लागतो आहे आणि ते व्यवसाय कशाप्रकारे आपल्याला यशस्वी करण्यासाठी आपल्याला काही नियोजन करावं लागतो आहे, या संदर्भात आपण याच्या आधीच्या तासिकेमध्ये शिकलेले आहोत. आज आपण शिकूया की व्यवसायाची वैशिष्ट्ये. पहिला वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना त्या संदर्भात आपण काही बघूया. व्यवसाय संदर्भात जिवंत राहण्यासाठी तसेच जीवन जगण्यासाठी मानवाने अंगीकारलेले मार्ग म्हणजे व्यवसाय होय. व्यवसाय ही एक कृती आहे ज्यांच्या मदतीने वस्तू व सेवांची खरेदी विक्री किंवा त्यांचे विनिमय करून नफा कमविण्यात येतो. व्यवसाय ही एक व्यापक प्रक्रिया आहे ज्यांच्या प्रत्यक्ष संबंध हा अर्थशास्त्राशी येतो आहे. म्हणजे आपल्याला जीवन जगण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी आपण जे काही मार्ग स्वीकारतो आहे, ज्या मार्गाचा अवलंब करतो आहे, अंगीकारतो आहे, ते मार्ग म्हणजेच व्यवसाय होय. व्यवसाय ही एक कृती आहे ज्यांच्या मदतीने आपण वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करतो किंवा त्यांचे विनिमय करून जो काही आपण नफा कमवितो त्याला व्यवसाय असे म्हणतात. व्यवसाय ही एक व्यापक प्रक्रिया आहे ज्यांचा प्रत्यक्ष संबंध हा डायरेक्ट अर्थशास्त्राशी येतो आहे. कारण आपण जो काही नफा कमवतो आहे आणि व्यवसाय करण्याचा आपला मुख्य उद्देश काय असतो आहे की नफा कमविणे, पैसा कमविणे, जिवंत राहण्यासाठी, जीवन जगण्यासाठी नफा कमविणे आणि त्याचा प्रत्यक्ष संबंध, डायरेक्ट संबंध हा अर्थशास्त्राशी येतो आहे. तर त्याची काय वैशिष्ट्य आहेत विद्यार्थ्यांना? पहिला वैशिष्ट्य बघा, उत्पादन व वितरण. उत्पादन व वितरण. प्रत्येक व्यावसायिक कृती ही एक वस्तूंचे व सेवांचे उत्पादन तसेच वितरण यांच्याशी निगडीत असते आहे. म्हणजेच प्रत्येक व्यवसायाची जी कृती आहे ती वस्तूची निर्मिती करणे, त्या वस्तूंना आणि सेवांचे उत्पादन करणे, त्यांचे वितरण करणे याच्याशी कोणताही व्यवसाय हा निगडीत असतो आहे. व्यवसायात वस्तू व सेवांचे नियमित उत्पादन करून त्यांचे बाजारपेठेत ग्राहकांच्या गरजा पूर्ण करून ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना समाधान मिळवून देण्याकरिता व्यवसाय प्रामुख्याने कार्यरत असतो आहे. म्हणजे व्यवसायात जी काही वस्तू आपण निर्माण करतो आहे त्या वस्तू आणि जी काही आपण वस्तू विकण्यासाठी ग्राहकांना जे काही सेवा पुरवित आहोत त्यांचा नियमित उत्पादन करून त्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना समाधान करण्यासाठी आपण व्यवसायात प्रामुख्याने कार्य करतो आहे आणि ते व्यवसायाचे प्रामुख्याने कार्य असतात. वस्तू व सेवांचे उत्पादन करून ग्राहकांना त्या वस्तू व सेवा वितरण करणे व्यवसायाचे प्रथम उद्दिष्ट असते. व्यवसायाचा प्रथम उद्दिष्ट म्हटलं तर कोणतं आहे? वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन करून प्रथम उद्दिष्टे आहे. कारण व्यवसाय प्रणाली नफा कमविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात येतो. कोणताही व्यवसाय जर निर्माण करत असेल, स्थापन करत असेल तर त्याचा मुख्य उद्देश काय असतो आहे? नफा कमविणे. व्यवसायात उत्पादन व वितरण ही क्रिया सातत्याने पार पडत असते. कारण उत्पादनात वारंवारता हीच खरी व्यवसायाची गुरुकिल्ली असतो आहे. म्हणजेच व्यवसायाचे जे उत्पादन असतो आणि आपण जे वस्तू आणि सेवांचे जे वितरण करतो आहे ती क्रिया सातत्याने त्या व्यवसायात सुरू असते आणि उत्पादनात ही वारंवारता नेहमी टिकून राहते आणि उत्पादन कमविणे हीच व्यवसायाची काय असतो आहे? गुरुकिल्ली असतो आहे. दुसरा वैशिष्ट्य विद्यार्थ्यांना खरेदी आणि विक्री. खरेदी विक्री. जेव्हा पैशाच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होते तेव्हा त्याला खरेदी विक्री किंवा व्यापार असे म्हणतात. म्हणजेच जेव्हा आपण पैशाच्या मोबदल्यात एखादी वस्तू घेतो किंवा विकतो याच क्रियेला काय म्हणतो आपण? व्यापार असे म्हणतो.
व्यवसायात खरेदी व विक्री हे दोन प्रमुख घटक असतात, ज्यांच्या आधारावर व्यवसाय सुरू असतो. सामान्यपणे जर आपल्याला पाहायचं झालं तर खरेदी विक्री व्यवहारांना उद्देशून व्यापार हा शब्द वापरला जातो. म्हणजे जे काही आपण बाजारात जाऊन ज्या काही वस्तूची आपण खरेदी करतो किंवा विक्री करतो, या प्रक्रियेला व्यापार असे म्हणतात. आणि जो काही व्यवहार होतो आपल्याला खरेदी आणि विक्रीचा, या व्यवहारांनाच आपण व्यापार असे म्हणतो आहे. कारण व्यापार किंवा व्यवसाय म्हणजे वस्तू व सेवांची खरेदी व विक्री करणे असा अर्थ प्रामुख्याने समाजात प्रसिद्ध आहे. कारण आपण जो व्यापार करतो आहे किंवा जो व्यवसाय जी करतो आहे, तर प्रामुख्याने समाजात त्याला कोणता शब्द प्रसिद्ध आहे? व्यापार, व्यवसाय असं आपण त्याला म्हणतो आहे. तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो, विक्रीसाठी खरेदी. विक्रीसाठी खरेदी. खरेदी विक्री व्यवहार म्हणजे व्यापार असा सुलभ व सरळ अर्थ व्यवसायाच्या समाजात प्रचलित आहे. परंतु सर्वच खरेदी अथवा विक्री व्यवहारासाठी व्यापार हा शब्द प्रयोग केला जात नाही. कारण आपण कोणत्याही वस्तूची जर आपण देवाणघेवाण करतो आहे, जसं की आपण घरगुती वस्तूंची एकामेकांना देतो आहे, त्याला व्यापार असं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तुमच्या आमच्यासारखी माणसं आपली गरज भागविण्यासाठी एखादी वस्तू खरेदी करते, जसे की तांदूळ आहे, कापड आहे, बूट आहे आणि इत्यादी ज्या वस्तूची खरेदी करतो आहे, तेव्हा ते व्यवहार खरेदीचे असले तरी व्यापार म्हणत नाही. ती फक्त खरेदी ठरते. व्यापारात वस्तू व माल विक्री करण्यासाठी खरेदी केलेली जी काही वस्तू आहे त्याला आपण खरेदी असे म्हणतो आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने माल स्वतःच्या उपभोगासाठी खरेदी केला तर त्याला व्यापार म्हटले जात नाही. जेव्हा माल दुसऱ्यांना विकण्याच्या उद्देशाने खरेदी केला जातो तेव्हा त्याला व्यापार असे म्हटल्या जाते. जर आपण एखादा व्यवसाय करत आहोत तर आपण एखाद्या वस्तूची किंवा इतरत्र वस्तूची खरेदी करतो, पण मात्र ती वस्तू आपण विकत नाही, तर त्याला व्यापार किंवा व्यवसाय म्हणता येणार नाही. आपण ज्या वस्तूंची विक्री करतो आहे आणि ज्या वस्तूंची आपल्याला विक्री करायची आहे, अशा वस्तूंची आपण जेव्हा तेव्हाच त्याला आपण व्यवसाय व्यापार असे म्हणू शकतो आहे. फक्त आपण वस्तू खरेदी करतो याला व्यापार म्हणता येणार नाही, पण मात्र खरेदी करून आपल्याला ती वस्तू विकता यायला पाहिजे. आपण ती जी वस्तू विकत आहोत खरेदी करून, तर त्याला व्यापार असे म्हणतात. व्यापारात नफा कमविण्याच्या उद्देशाने खरेदी करून ती बाजारपेठेत किंवा इतर ग्राहकांना विकणे या उद्देशाने करण्यात येणाऱ्या खरेदीला व्यवसाय असे म्हणतात. व्यापारात जर आपल्याला नफा कमवण्याचा असेल आणि आपला नफा कमवणे जर उद्देश असेल, तर खरेदी केलेली जी वस्तू आहे ती बाजारपेठेत इतर ग्राहकांना विकणे, याच प्रक्रियेला किंवा याच खरेदीला व्यवसाय असे म्हणतात. म्हणजेच खरेदी ही व्यापाराच्या स्वतःच्या उपभोगाकरिता नसून ती खरेदी विक्री करण्याकरिता व त्यातून नफा कमवण्याच्या हेतूने करण्यात येतो. जर आपण एखादा व्यवसाय उभारत आहोत, आपण स्वतःचा व्यवसाय करत आहोत, पण जर नफा कमविणे आपला उद्देश नसेल तर त्याला व्यापार असे म्हणता येणार नाही. आणि जर आपल्याला एखादी वस्तू विक्रीच करायची नसेल तर आणि ती स्वतःच्या कामासाठी उपयोगात आणायची असेल, जर अशा वस्तूंची आपण जर खरेदी करतो यालासुद्धा व्यापार म्हणता येणार नाही. परंतु जर आपल्याला वस्तूची विक्री करायची आहे आणि आपण वस्तू दुसऱ्या व्यवसायाकडून खरेदी करत आहोत आणि बाजारपेठेत विक्री करत आहोत, या प्रक्रियेला व्यापार किंवा व्यवसाय असे म्हणता येईल. आणि प्रत्येक व्यावसायिकाचा उद्देश काय असतो आहे? नफा कमविणे हा असतो आहे. चौथा मुद्दा आहे सातत्य किंवा नियमितता. व्यापार व्यवसाय म्हणजे खरेदी विक्री होय, परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे. ती म्हणजे वारंवारता, म्हणजेच नियमितता, सातत्यता. एखादी किंवा काही आहे आणि एकच वस्तू विक्री करतो आहे, तर याला व्यापाराचा अर्थ किंवा व्यापार म्हणता येणार नाही.
व्यापारात खरेदी वा विक्रीचे व्यवहार सातत्याने सुरू असणे म्हणजेच व्यापार होय. जर आपण एखादी वस्तू तात्पुरत्या स्वरूपात खरेदी करतो आणि तीच वस्तू जर काही कारणामुळे विकतो तर याला व्यापार म्हणता येणार नाही. पण जर त्या व्यवसायात किंवा व्यापारात सातत्यता असेल, नियमितता असेल, आपण तो व्यापार नियमितपणे रोज चालवत आहोत तर त्याला मात्र व्यापार किंवा व्यवसाय असे म्हणता येईल. म्हणजेच आपण अनेक वस्तूंची खरेदी करू शकतो रोज आणि अनेक वस्तू रोज आपण विक्री करू शकतो. ही जी नियमितता आहे, ही जी सातत्यता आहे, ही जी वारंवारता आहे, ही आपल्याला टिकवून ठेवावी लागतो. कारण आपल्याला जर व्यवसाय चांगल्या प्रकारे करावायचा असेल तर या गोष्टी मात्र आपल्याला व्यवसायात टिकवून ठेवाव्या लागतात. तरच आपल्याला त्या व्यवसायाला व्यापाराचे किंवा व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते आहे. व्यापारात व्यापारी सतत किंवा नियमितपणे खरेदी व विक्रीच्या व्यवहारात गुंतलेले असतात. व्यवहारात खरेदी विक्री व्यवहारांची साखळी दिसून येते. व्यापारात नियमितपणा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा होय, ज्यात वारंवार नफा कमविण्याच्या उद्देशाने व्यवसायात वस्तू व सेवांची खरेदी विक्री करण्यात येते. जर आपण व्यापारात किंवा व्यवसायात ज्या काही वस्तूंची खरेदी विक्री करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आपल्याला सातत्याने त्याच्यात टिकवून ठेवावी लागते. ती साखळी आपल्याला निर्माण करून ठेवावी लागते. ती साखळी व्यापारात दिसायला पाहिजे. व्यापारात नियमितता हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण ज्या व्यापारात किंवा व्यवसायात नियमितपणा, वारंवारता असतो आहे, नफा कमविणे हा असतो आहे. सतत वस्तूंची आपण खरेदी विक्री करतो आहे. दररोज वस्तू खरेदी करणे, दररोज त्या वस्तू विक्री करणे म्हणजे जो काही खरेदी विक्रीचा जो व्यवहार आहे त्याच्यात सातत्यता टिकून दिसतो आहे. त्याच्यात एक व्यवहाराची एक साखळी दिसून येतो आहे. याला आपल्याला काय म्हणता येईल? व्यापार किंवा व्यवसाय म्हणता येईल. नंतरचा मुद्दा आहे जोखीम. आपण त्याला काय म्हणतो? रिस्क म्हणतो आहे. जोखीमीला आपण रिस्क म्हणतो आहे. जोखीम. पाचवा मुद्दा आहे विद्यार्थ्यांनो जोखीम. व्यवसाय म्हटला की त्यात जोखीम आलीच. जसा फुलातून त्याचा सुगंध वेगळा करता येत नाही, दुधातून पाणी वेगळा करता येत नाही, त्याचप्रमाणे व्यवसायातून त्याची जोखीमसुद्धा वेगळी करता येत नाही. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायात मात्र जोखीम असते आहे. जोखीम म्हणजे कशा स्वरूपाची? की सुरुवातीला आपल्याला पैसा गुंतवावा लागतो आहे. पैसा गुंतला म्हणजे जोखीम आली आहे त्या गोष्टीत. आणि जोपर्यंत आपण जोखीम स्वीकारणार नाही तोपर्यंत आपण व्यवसाय करू शकणार नाही. जसे की आपल्याला फुलातून त्याचा सुगंध वेगळा करता येत नाही, दुधातून पाणी वेगळा करता येत नाही, त्याचप्रमाणे व्यवसायातून आपल्याला जोखीम वेगळी करता येत नाही. व्यवसाय व जोखीम हे एकाच नाण्याचे दोन भाग आहेत असे म्हटले तरी काही हरकत नाही. कारण नफ्याच्या उद्देशाने जरी व्यवसाय केला जात असला तरी त्यात कधीकधी तोटाही होऊ शकतो. आपण जर व्यवसाय करत आहोत तर आपला जर असा उद्देश असेल की आपल्याला रोजच नफा व्हायला पाहिजे, रोजच तर याची तोटा सहन करण्याची आपल्यात सहनशक्ती निर्माण व्हायला पाहिजे. जशी नफा झाल्यानंतर आपल्याला जसा आनंद होतो आहे तसाच त्याचा मात्र दुःख होतो आहे आणि ते दुःख झेलण्याची आपल्यात तयारी पाहिजे आहे. कारण नफ्याच्या उद्देशाने जरी व्यवसाय केला जात असला तरी त्यात कधीकधी मात्र तोटाही होऊ शकतो. म्हणजेच व्यावसायिकाला मिळणारा नफा किंवा मोबदला हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. व्यावसायिकाला जो काही रोजचा नफा मिळतो आहे हा अनिश्चित असतो आहे. असं आपण निश्चित करू शकणार नाही की आपल्याला आज 500 रुपयेच नफा होईल किंवा 500 रुपयेच नफा होणार आहे, 1000 रुपयेच नफा होणार आहे. हा असा आपला निश्चित नसतो. कधी कमी जास्त प्रमाणात तो आपला नफा असतो. कधी 100 रुपये नफा होतो तर कधी 1000 रुपये नफा होतो. असा हा नफा आपला अनिश्चित स्वरूपाचा असतो. प्रत्येक व्यावसायिकाला जोखीम स्वीकारूनच व्यवसाय करावा लागतो. जोखीम स्वीकारल्याशिवाय व्यवसाय प्रारंभ करणे हे एक स्वप्नच म्हणता येईल किंवा अशक्य अशी बाब म्हणता येईल. आपण जर व्यवसाय करत आहोत तर विना जोखीमीने, बिना रिस्कने आपल्याला तो
व्यवसाय करता येणार नाही. व्यवसाय म्हटला म्हणजे त्याच्यात कमी जास्त प्रमाणात ही जोखीम असतेच आणि जोखीमीशिवाय आपल्याला कोणताही व्यवसाय करता येत नाही. कोणत्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये जी अनिश्चितता असते तिला धोका असे म्हणतात. म्हणजे कोणताही जो आपला व्यवसाय करण्याचा जो काही प्रकार आहे, आपण कोणत्याही प्रकारचा जर व्यवसाय करत आहोत, ती अनिश्चितता दिसून येते आहे, तिला धोका असे म्हणतात. कोणताही व्यवसाय हा जोखमीचा मुक्त असू शकत नाही, जोखमीपासून मुक्त राहू शकत नाही, जोखमीपासून मुक्ती राहू शकत नाही. जोखमीचे स्वरूप हे कमी जास्त असू शकते, परंतु तो पूर्णपणे टाळणे हे अशक्य असते. कारण मग ती जोखीम कमी जास्त प्रमाणात राहते. जर आपण असा विचार केला की आपण हा व्यवसाय करतो आहे आणि याच्यात आपल्याला जोखीम स्वीकारायची नाही आहे, तर त्याला मात्र व्यवसाय म्हणता येणार नाही. व्यवसाय म्हटला म्हणजे कमी जास्त प्रमाणात ही जोखीम असतेच आणि जोखीम स्वीकारण्याची आपली नेहमी तयारी असायला पाहिजे. नफा हा तर होत असतो कमी जास्त प्रमाणात, नफाही हा निश्चित नसतो आहे, नफासुद्धा हा अनिश्चित असतो आहे. जसे की आज 100 रुपयाचा आपला नफा झाला तर उद्या 100 रुपयाचा नुकसान होऊ शकतो आणि परवा 1000 रुपयाचा नफाही होऊ शकतो आहे. या सगळ्या गोष्टी व्यवसायात व्यापारात येत असतात आणि जोखीमेसुद्धा येत असते आहे. नंतर आहे साहस. व्यापार व्यवसाय म्हटले की हा पूर्णतः ग्राहकांवर अवलंबून असतो. ग्राहक हा आपल्याकडे येणार की नाही हे अनिश्चित असते, कारण व्यवसाय म्हणजे बाजारपेठ आणि बाजारपेठेचा राजा हा ग्राहक असतो आहे. ग्राहकांच्या इच्छेवरच व्यवसायाचा नफा आधारित असतो. व्यवसाय म्हटला म्हणजे जोखीम तर असतेच आहे आणि पूर्णतः आपला किंवा दुसऱ्यांचा व्यवसाय हा कशावर अवलंबून असतो आहे, ग्राहकांवर अवलंबून असतो आहे. ग्राहक हा आपल्याकडे येणार की नाही हे मात्र अनिश्चित असते, कारण व्यवसाय म्हणजे बाजारपेठ आणि बाजारपेठेचा राजा म्हणजे कोण असतो आहे, तो एक ग्राहक असतो आहे. कारण की ग्राहकाशिवाय आपण व्यापार करू शकत नाही, ग्राहक आल्याशिवाय आपण एखादी वस्तू विक्री करू शकत नाही आणि जर आपण वस्तू विक्री केली नाही तर आपल्याला नफा होऊ शकणार नाही. ग्राहकांच्या इच्छेवरच व्यवसायाचा नफा आधारित असतो. त्यामुळे ग्राहकांची संख्या व त्यांच्याद्वारे करण्यात येणारी व्यवसायातील खरेदी यावरच व्यवसायाचा नफा किंवा उत्पन्न हा आधारित असतो. त्यामुळे व्यवसायात होणाऱ्या लाभाच्या प्रमाणातील चढउतार किंवा होणारा तोटा हा सहज स्वीकारून घेण्याचे साहस व्यावसायिकाकडे असणे फार महत्त्वाचे आले नाही तर आपल्याला त्याचा नफा होणार नाही. म्हणून व्यवसाय म्हटला तर कमी जास्त प्रमाणात वस्तूची खरेदी विक्रीत चढउतार हे होतच असतात आणि वस्तूच्या खरेदी विक्रीत जर चढउतार झाला तर आपल्या नफ्याच्याही प्रमाणात चढउतार होत असतो आहे. नफा झाला तर आपण समाधानी असतो आहे, पण मात्र तोटा झाला तर तोटा सहन करण्याची साहस, एक धाडस हा त्या व्यवसायिकामध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना वस्तू व सेवा विनिमय. वस्तू व सेवा विनिमय. वस्तू व सेवांचे विनिमय हे व्यापार व्यवसायाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, कारण व्यवसायात वस्तू व सेवांची देवाणघेवाण होत असते. त्यामुळे या करण्यात येणाऱ्या विनिमयाच्या आधारावर व्यवसायाचा नफा हा अवलंबून असतो. जर आपल्याला व्यवसाय करावायचा असेल तर त्या व्यवसायाचा मुख्य उद्देश काय असतो आहे, नफा कमविणे. आणि वस्तू आणि सेवांचे विनिमय हे व्यापार व्यवसायाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे, कारण व्यवसायात जर वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असेल तर आणि वस्तू आणि सेवांची तर देवाणघेवाण होत असतेच, त्यामुळे या करण्यात येणाऱ्या म्हणजे जे काही आपण वस्तू आणि सेवांचा जो काही विनिमय करतो आहे तर या आधारावर व्यवसायाचा नफा अवलंबून असतो. व्यवसायात जोपर्यंत वस्तू आणि सेवांचे विनिमय होणार नाही तोपर्यंत व्यवसायात नियमितता प्राप्त होणार नाही. आपल्या व्यवसायात जोपर्यंत वस्तू आणि सेवांचा विनिमय नियमित होत नाही तर त्या व्यवसायाला अर्थ राहणार नाही आणि व्यवसायात वस्तू आणि सेवांचा विनिमय होणे खूप आवश्यक आहे. त्याच्यात नियमितपणा प्राप्त करून घेणे खूप आवश्यक आहे. जाते. व्यवसायात दैनंदिन उपयोगासाठी लागणाऱ्या वस्तूपासून तर कारखान्यात लागणाऱ्या कच्चा माल आणि यंत्रसामुग्रीच्या वस्तूंचा विनिमय
यंत्रसामुग्रीच्या वस्तूचा विनिमय व्यापारात होत असतो आहे. वस्तू आणि सेवा विनिमय केल्याशिवाय व्यवसायाला लाभार्जन होत नाही. त्यामुळे विनिमय ही एक महत्त्वाची बाब व्यवसायाच्या क्रियेत समाविष्ट असते. विनिमय म्हणजे वस्तू व सेवांची देवाणघेवाण होय, ज्यांच्या मदतीने व्यापारात नफ्याची प्राप्ती होतो आहे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो नफा. नंतरचा मुद्दा आहे नफा. नफा व्यवसायाचा प्रमुख व महत्त्वाचा उद्देश तसेच वैशिष्ट्य म्हणजे नफा. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की व्यवसायाचा मुख्य उद्देश काय असतो आहे, हा नफा कमविणे मुख्य उद्देश असतो आहे. नफा कमविणे होय. कोणताही व्यवसाय हा नफा कमविण्याच्या उद्देशानेच सुरू करण्यात येते. नफ्याचा उद्देश न ठेवता व्यवसाय सुरू केल्यास त्याला व्यवसाय असे म्हटले जाणार नाही. जर कोणत्याही व्यावसायिकाचा जर उद्देश असा असेल की आपला नफा कमविणे नाही आहे, आपल्याला नफा कमवायचा नाही आहे, तर त्याला व्यवसाय असे म्हणता येणार नाही. कारण व्यवसाय या शब्दाचा अर्थ हा वस्तू व सेवांची खरेदी व विक्री करून नफा कमविणे हा होय. आणि जर एखादा व्यावसायिकांचा जर उद्देश असेल की आपला नफा कमविणे, म्हणजेच एखाद्या व्यावसायिकाचा जर उद्देश असेल की नफा कमविणे आपल्याला नाही आहे, फक्त व्यापार करणे आहे, आणि तो ज्या वस्तूची खरेदी विक्री करतो आहे पण मात्र त्याचा उद्देश नफा कमविणे नसतो आहे, तर त्याला व्यापार म्हणता येणार नाही. कारण प्रत्येक व्यावसायिकाचा उद्देश काय असतो आहे, व्यापार कमविणे. त्याला व्यापार आपण का बरं करतो आहे की आपल्याला नफा व्हावा, आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या जास्तीत जास्त प्रमाणात उत्पादनात वाढ व्हावी. कारण व्यवसाय या शब्दाचा अर्थ हा वस्तू व सेवांची खरेदी व विक्री करून नफा कमविणे हा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यवसायामागे नफा प्राप्तीचा उद्देश महत्त्वाचा आहे. व्यवसायात भांडवल गुंतवले असते व या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश हा त्या नफ्यावर किंवा लाभावर कमवून घेणे हा असतो आहे. जर आपण एखाद्या व्यवसायात एखाद्या वस्तूंची गुंतवणूक करतो आहे किंवा भांडवल गुंतवतो आहे म्हणजेच पैसा, तर आपण का बरं भांडवल गुंतवतो आहे, कारण की आपल्याला नफा प्राप्त असतो आहे, आपल्याला नफा पाहिजे आहे, जास्तीत जास्त आपल्या उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे, या उद्देशाने आपण भांडवलसुद्धा व्यवसायात गुंतवतो आहे. आणि त्या गुंतवणुकीचा मुख्य उद्देश कसा असतो आहे, त्या नफ्यावर आधारित असतो आहे, त्या लाभावर आधारित असतो आहे. कारण प्रत्येक व्यावसायिकांचा उद्देश काय असतो आहे, हा नफा कमविणे हा असतो आहे. त्यामुळे नफा कमविणे हा कोणत्याही व्यवसायाचा प्रमुख किंवा मुख्य वैशिष्ट्य असते. नफ्याचे प्रमाण हे प्रत्येक व्यवहारात वेगळे असू शकते. प्रत्येक वस्तूच्या व सेवांच्या किमतीमध्ये व्यावसायिकांचा नफा अंतर्भूत असतो. त्यामुळे नफा प्राप्तीच्या उद्देशानेच व्यवसाय करण्यात येतो आहे. कारण जर आपल्याला नफा कमवायचा नसेल आणि व्यवसाय करायचा असेल तर हा सिद्ध होत नाही किंवा आपण हे करू शकणार नाही. आपण ज्या किमतीत एखादी वस्तू खरेदी करतो आणि त्याच किमतीत आपण ती वस्तूची विक्री करतो आहे, तर त्या व्यावसायिकाला नफा होणार नाही, तर त्याला त्याला व्यापार किंवा व्यवसाय म्हणता येणार नाही. कारण जोपर्यंत आपण भांडवल गुंतवू किंवा एखाद्या बाजारपेठेत आपण मोठी जर गुंतवणूक केलो आहे तर त्याच्या उद्देशाने आपल्याला नफा कमविता येतो आहे, त्यालाही व्यापार म्हणता येते आहे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो वस्तू व सेवांचा समावेश. प्रत्येक व्यावसायिक कृतीत वस्तू व सेवा यांच्याशी निगडीत असते. प्रत्येक व्यापाराचा संबंध हा प्रत्यक्षात वस्तू व सेवा यांच्याशी असतोच. वस्तू किंवा सेवेंचा अभावी व्यवसाय करणे शक्यच नसते. व्यवसाय इज इक्वल टू वस्तू व सेवा विनिमय अशा स्वरूपाचे वर्णन प्रामुख्याने करण्यात येते. प्रत्येक व्यावसायिकाच्या कृतीत काय असतो आहे किंवा प्रत्येक व्यावसायिकात काय दिसून येतो आहे, वस्तू आणि सेवा. आपण वस्तू आणि सेवा यांची नियमितता जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत आपल्या व्यवसायात नफा होऊ शकत नाही. आणि प्रत्येक व्यावसायिकांचा उद्देश काय असतो आहे की जास्तीत जास्त वस्तूंची विक्री करून जास्तीत जास्त नफा कमविणे आणि वस्तू आणि सेवांचा विनिमय करणे यांच्याशीच निगडीत असते आहे. प्रत्येक व्यापाराचा संबंध हा प्रत्यक्षात वस्तू आणि सेवा यांच्याशीच असतो.
वस्तू किंवा सेवेंच्या अभावी आपण व्यवसायच करू शकणार नाही. जर आपल्याकडे वस्तूच उपलब्ध नाही तर आपण ती वस्तू विकणार कशी, आणि आपल्याकडे काहीच उपलब्ध नाही तर आपल्याला ती वस्तू विकता येणार नाही, म्हणजेच त्याला व्यवसाय असे म्हणता येणार नाही. आपल्याला जर व्यवसाय करावायचा असेल तर वस्तू आणि त्या वस्तूची विक्री म्हणजेच वस्तूची खरेदी आणि त्या वस्तूची विक्री याच्यात नियमितता असणे खूप आवश्यक आहे, तरच त्याला आपण व्यवसाय म्हणतो आहे, त्यालाच व्यवसाय म्हटले जाते. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, विनिमय. व्यवसाय करताना वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पैशाशी किंवा पैशा एवढे मूल्य असलेल्या दुसऱ्या वस्तू किंवा सेवेशी विनिमय केला जातो आहे. नियमितपणा ठेवावाच लागतो आहे, पण त्याचा प्रत्यक्ष वस्तू आणि सेवांच्या प्रत्यक्ष पैशाशी किंवा पैशा एवढे ज्याची मूल्य आहे अशा वस्तूंची त्याच्या संबंध येतो आहे, त्याचा व्यवहार येतोच आहे, आणि म्हणून वस्तू आणि सेवा यांचा विनिमय केला जातो. जेव्हा वस्तू किंवा सेवांची विक्री करून पैसे मिळवले जातात तेव्हा त्याला आर्थिक विनिमय असे सुद्धा म्हटल्या जाते. जेव्हा वस्तू आणि सेवांची आपण विक्री करतो आणि जो आपण पैसा मिळवतो, जो उत्पन्न मिळवतो, जो नफा मिळवतो, तेव्हा त्याला आर्थिक विनिमय असे म्हणतात. त्यामुळे व्यापारात विनिमय हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. नंतरचा मुद्दा आहे ग्राहकांचे समाधान. ग्राहकांचे समाधान. व्यवसायाचे मूलभूत व शेवटचे उद्देश म्हणजे ग्राहकांना वस्तूचा पुरवठा करून समाधान मिळवून देणे हा असतो आहे. नुसतं आपल्याला वस्तूंची खरेदी विक्री करून चालत नाही, तर त्या वस्तूपासून ग्राहक समाधानीसुद्धा असायला पाहिजे, आणि जर ज्या वस्तूपासून ग्राहक समाधानी नसेल तर अशा वस्तूचा आपल्याला पुरवठा करून ग्राहकांना समाधान मिळवून देणे हा मुख्य त्याचा उद्देश असतो आहे, मुख्य वैशिष्ट्य असतो आहे. कारण ग्राहक समाधानी झाल्याशिवाय व्यवसायाची प्रगती होऊ शकत नाही. तसेच ग्राहकांच्या समाधानावर व्यवसायाचा नफा आधारलेला असतो आहे. म्हणजेच जोपर्यंत आपण ग्राहकांना समाधान करत नाही तोपर्यंत ग्राहकांची संख्या आपल्याकडे जास्त प्रमाणात होऊ शकत नाही, आणि ग्राहकांच्या समाधानावरच व्यवसायाचा नफा हा आधारलेला असतो आहे. कारण आपण जर ग्राहकांना समाधान करणार नाही तर ग्राहक आपल्याकडे वस्तू खरेदी करण्यासाठी येणार नाही, आणि ग्राहक जोपर्यंत आपल्याकडे वस्तू खरेदीसाठी येणार नाही कारण ग्राहक जर समाधानी झाला तरच तो पुन्हा पुन्हा वस्तूची खरेदी करण्यास इच्छुक असतो आहे, व त्याच्या या कृतीमुळे व्यवसायाला नफ्याची प्राप्तीसुद्धा होते. त्यामुळे व्यवसायाचे प्रारंभिक व शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना समाधान मिळवून देणे हे होय. जोपर्यंत आपण ग्राहकांना समाधान करणार नाही, जोपर्यंत आपण ग्राहकांची आवडीनिवडीची वस्तू बाजारात उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत ग्राहक त्या वस्तू घेण्यासाठी इच्छुक होणार नाही. म्हणून आपल्याला ग्राहकांच्याच सोयीसुविधेनुसार त्या वस्तूंची उपलब्धता करून द्यावी लागते, आणि ते वस्तू बाजारात आपल्याला विकावी लागते, जेणेकरून ग्राहक समाधानी व्हायला पाहिजे. ग्राहक समाधानी झाला तर तोच ग्राहक इतर ग्राहकांना सांगतो आहे की या व्यावसायिकाकडे चांगल्या प्रकारच्या, चांगल्या क्वालिटीच्या आणि स्वस्त दरात वस्तू आपल्याला मिळतात, तर तोच त्या वस्तूचा प्रचार आणि प्रसार करून त्या व्यवसायाकडे जास्तीत जास्त ग्राहक स्वतःहून आणण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जर ग्राहकांची संख्या वाढली तर व्यावसायिकांच्या नफ्यातसुद्धा वाढ होते आहे. तर अशा प्रकारे आपला 11वा मुद्दा संपलेला आहे विद्यार्थ्यांनो. ग्राहकांचे समाधान. आपण जोपर्यंत ग्राहकाचे समाधान करणार नाही तोपर्यंत आपल्या व्यवसायात ग्राहकांची संख्या वाढणार नाही, आणि जोपर्यंत ग्राहकांची संख्या वाढणार नाही तर आपल्या नफ्यातही सुद्धा वाढ होणार नाही. म्हणून आपल्याला अशा वस्तूची निर्मिती करायची आहे, अशा वस्तू बाजारात आणायच्या आहेत ज्या वस्तूपासून ग्राहक समाधानी व्हायला पाहिजे. नंतरचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, उपयोगितेची निर्मिती. उपयोगितेची निर्मिती. व्यापारामुळे उत्पादित माल ग्राहकांना उपलब्ध करून दिल्याने वस्तूंना स्थळ उपयोगिता प्राप्त होते. कारखान्यात उत्पादन झालेल्या वस्तू वा शेतावर पिकलेले धान्य
इत्यादीची व्यापारामुळे उपयोगितेत रूपांतर होते. व्यवसाय म्हणजे ग्राहकांच्या इच्छा, आवडी निवडी, त्यांच्या गरजा, सवयी, फॅशन व नवनवीन वस्तूंची निर्मिती करून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे होय. आपण जर एखादी वस्तू उत्पादित करत आहोत, मग ती वस्तू कारखान्यात का असोना किंवा शेतात का असोना, तो कारखान्यात जी वस्तू उत्पादित होतो आहे, तर ती वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक डायरेक्ट कारखान्यात जाणार नाही. किंवा आपल्याला एखाद्या कडधान्याची खरेदी करायची असेल तर कोणताही ग्राहक हा शेतावर जाणार नाही, तो बाजार किंवा शेतकऱ्यांचे आधी कर्तव्य आहे. व्यवसाय म्हणजे ग्राहकांच्या इच्छा, आवडीनिवडी, त्यांच्या गरजा, सवयी, फॅशन व इतर नवनवीन वस्तूंची निर्मिती करून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे होय. म्हणजेच व्यवसाय ही ग्राहकांच्या वतीने उपयोगितेची निर्मिती करीत असते. म्हणजेच व्यवसाय काय असतो आहे की ग्राहकांच्या जे काही आवडीनिवडी आहेत, ज्या काही फॅशन सवयी आहेत, ज्या काही ग्राहकांना नवनवीन वस्तू लागत आहेत किंवा लागत आहेत, अशा वस्तूंची निर्मिती कारखानदारे करतो आहे आणि शेतकरीसुद्धा करते आहे. व्यवसाय हा उपयोगितेच्या निर्मिती करण्यावरच आधारित असतो. ग्राहकांनी केलेल्या मागणीप्रमाणे वस्तू व सेवांची म्हणजेच उपयोगितेची निर्मिती करून ते उत्पादन ग्राहकांना विकणे हे मुख्य वैशिष्ट्य व्यवसायात प्रामुख्याने दिसून येते. जर एखाद्या कारखान्यात आपण एखादी वस्तू तयार करत आहोत, तर एखादा ग्राहक ती वस्तू खरेदी करण्यासाठी कारखान्यात जाणार नाही, आपल्याला ती वस्तू बाजारपेठेतच उपलब्ध करून द्यावी लागेल. मग एखाद्याला कडधान्ये खरेदी करायची असेल किंवा गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी जे काही शेतातून ज्या काही वस्तू निघतात, तर त्याची खरेदी करण्यासाठी ग्राहकाला शेतावर जावं लागत नाही किंवा जाण्याची गरज पडत नाही. कारण त्या सगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याला बाजारपेठेत उपलब्ध करून द्याव्या लागतात आणि कारखानदाराला किंवा शेतकऱ्याला ती बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी लागतेच. व्यवसाय हा उपयोगितेच्या निर्मिती करण्यावरच आधारित असते. ग्राहकांनी केलेल्या मागणीप्रमाणे वस्तू व सेवांची म्हणजेच उपयोगितेची निर्मिती करून ते उत्पादन ग्राहकांना कारण वस्तू व सेवांची नियमित उत्पादन करणे व उपयोगी वस्तूंची निर्मिती करणे हेच व्यवसायाचे काय असतो आहे, खरे उद्देश असतो आहे आणि खरे ध्येय असतो आहे. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना उद्योजक हा व्यवसाय संस्थेचा प्रमुख किंवा कर्णधार म्हणजेच कप्तान असतो आहे. हा व्यक्ती उत्पादन प्रक्रिया सुरू करते. म्हणजेच हा जो व्यक्ती आहे म्हणजेच व्यावसायिक आहे, हा उत्पादन प्रक्रिया सुरू करते वेळी प्रमुख तसेच पुढारी व्यक्ती म्हणून व्यवसायात कार्यरत करतो. सर्वसाधारणपणे जी व्यक्ती जोखीम किंवा धोका पत्कारते किंवा तसे धाडस करते आणि साहसी असते, तिला उद्योजक असे म्हणतात. आपण एकाएकी उद्योजक बनू शकत नाही. तर आपल्याला जर उद्योजक बनायचं असेल, आपल्याला व्यावसायिक बनायचं असेल, व्यापारी बनायचं असेल, तर आधी आपल्याला त्या वस्तूंचा अनुभव पाहिजे आहे. आणि आपल्याला जर व्यावसायिक उद्योजक बनायचं असेल, तर आपण त्या वस्तूचा किंवा त्या कार्यासंबंधी अनुभव घेण्यासाठी एखाद्या दुसऱ्या उद्योजकामध्ये आपण काम करतो आहे. आणि जर तो उद्योजक जर चांगल्या प्रकारे काम करत असेल, जसे की कर्णधार स्वरूपात काम करत असेल, म्हणजे मुख्य कार्यकारी म्हणून काम करत असेल, तर त्याला त्या उद्योजकाबद्दल किंवा त्या उद्योगाबद्दल जास्तीत जास्त अनुभव प्राप्त करता येईल. तर तो आपला व्यवसाय तयार करू शकतो, तो स्वतः व्यावसायिक बनू शकतो. सर्वसाधारणपणे पण ही गोष्ट असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये की तो व्यक्ती जोखीम किंवा धोका स्वीकारणारा असायला पाहिजे. आणि त्या व्यक्तीने जर जोखीम स्वीकारली, जर धोका स्वीकारला, तरच तो आपला व्यवसाय उभारू शकतो आहे. ज्या व्यक्तीमध्ये धोका स्वीकारण्याची किंवा जोखीम स्वीकारण्याची तयारी नसेल, सर्व गोष्टी असायला पाहिजे, त्याला त्या कामाचा अनुभव असायला पाहिजे, त्याला जोखीम स्वीकारता आली पाहिजे, धोका स्वीकारता आला पाहिजे, तसे धाडसही त्याच्यात असणे आवश्यक आहे. साहसी असते
तिला उद्योजक असे म्हणतात. आणि ज्या व्यक्तीमध्ये जोखीम किंवा धोका पत्करण्याचा धाडस असतो आहे अशा व्यक्तीला आपण उद्योजक म्हणतो. पण अलीकडे केवळ धोका पत्करून चालत नाही, कारण त्याचबरोबर विविध प्रकारच्या क्रिया करणे सुद्धा खूप आवश्यक असते. कारण उद्योजक हा व्यवसायाला प्रगतीपथावर नेणारा, हा उत्तम नेतृत्व करून व्यवसायाचा विकास साधणारा व्यक्ती असते. उद्योजकाला व्यवसायाचे विविध निर्णय घ्यावे लागते, तसेच निर्माण होणाऱ्या समस्याचे सुलभीकरण करण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. उद्योजकाला व्यवसायात उत्पादन कार्याकरिता गरजेने असणारे विविध जे काही घटक आहेत ते त्याला मिळवावे लागतात. शिवाय आवश्यक ती संघटना उभारावी लागते. ध्येय धोरणे निश्चित करून त्यामध्ये गरजेनुसार बदल करावा लागतो. उद्योजक हा व्यवसायाचा एक चालक आणि प्रमुख व्यक्ती म्हणून त्याची एक ओळख असते आहे. उद्योजक फक्त नावाने चालत नाही, तर त्याला त्या उद्योगासंबंधी अनुभवही असणे आवश्यक आहे. त्याला उद्योजक म्हणून जोखीम स्वीकारता आली पाहिजे, धोका स्वीकारता आला पाहिजे, असे धाडस त्याच्यात असायला पाहिजे, तर तो उद्योजक बनू शकतो. पण त्याच्यात फक्त धोका पत्करून चालत नाही, त्याच्यात फक्त धोका पत्करण्याची क्षमता असेल तरी त्याला उद्योजक म्हणता येणार नाही, कारण त्याला विविध प्रकारच्या क्रिया करणेसुद्धा खूप आवश्यक असते. तो एक उद्योजक म्हणून त्याला योग्य ते निर्णय घ्यावे लागतात, योग्य ते ध्येय धोरणे निश्चित करून त्याला त्या व्यवसायासंबंधी योजना आखाव्या लागतात आणि योजना आखून त्याला तो व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. आपण त्याला व्यावसायिक असे म्हणू शकतो आहे. नंतरचा मुद्दा आहे अर्थशास्त्रीय पद्धत. अर्थशास्त्रीय पद्धत व्यवसाय हा अर्थशास्त्रीय पद्धतीत समाविष्ट असतो. कारण व्यवसायाचा प्रमुख उद्देश काय असतो आहे? नफा कमविणे. नफा म्हटला म्हणजे त्याच्यात पैसा आला आणि पैशाचा संबंध हा डायरेक्ट कसा येतो आहे? आपल्या अर्थशास्त्राशी येतो आहे. म्हणून व्यवसाय हा अर्थशास्त्रीय पद्धतीत, व्यवसायाचा अर्थशास्त्रीय पद्धतीत डायरेक्ट प्रत्यक्ष समाविष्ट असतो आहे. कारण व्यवसाय हा अर्थशास्त्राच्या उद्देशाप्रमाणे कार्यरत असतो. व्यवसाय हा अर्थी म्हणजेच पैसा, मनी सोबत संबंधित आहे. व्यवसाय हा कशाशी संबंधित आहे? पैशाशी संबंधित आहे आणि पैशाच्या संबंधित वस्तूशी संबंधितसुद्धा आहे. व्यवसायाचा मुख्य उद्देश पैसा कमविणे हा असतो. त्यामुळे व्यवसाय प्रणाली ही अर्थशास्त्रीय प्रणाली म्हणून ओळखली जाते. व्यवसाय प्रणाली ही अर्थशास्त्रीय पद्धत म्हणून आहे आणि आपण त्याला अर्थशास्त्रीय पद्धत असे सुद्धा म्हणता येतो आहे. नंतर आहे संघटन. नंतरचा मुद्दा आहे संघटन. प्रत्येक व्यवसायाला संघटनाची गरज असतेच. बिना संघटनेने व्यवसाय चालू शकत नाही. एक उत्तम संघटन हे व्यवसायाच्या यशाकरिता तसेच व्यवसाय सुरळीत चालण्याकरिता फार महत्त्वाचे ठरते. कारण कोणत्याही प्रकारच्या व्यापार व्यवसाय करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्याला व्यापार व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यात संघटनेची आवश्यकता पडतेच. नफा मिळवणे किंवा सेवा प्रदान करण्याच्या हेतूने वाणिज्यविषयक कार्य पार पाडण्यासाठी निर्माण करण्यात आलेली सूचना किंवा आकृतीबंध म्हणजे व्यापारी व्यवसाय चालू शकत नाही. कारण कोणत्याही प्रकारचे जर कार्य करायचा झाला किंवा कोणत्याही प्रकारचे जर आपल्याला कार्य करायचे झाले तर ते आपल्याला संघटनेद्वारे कार्य करता येतो. जसे की आपल्याला एखाद्या वस्तू संदर्भात प्रचार प्रसार करायचा असेल तर आपण संघटना निर्माण करून त्या संघटनेद्वारे आपण त्या वस्तूचा प्रचार प्रसार करू शकतो आहे. म्हणजेच व्यवसायात संघटना असणे खूप आवश्यक आहे. संघटनेशिवाय व्यवसायाचा उद्देशच साध्य करता येत नाही किंवा व्यवसायाच्या नफ्यात वाढ करता येणार नाही आणि म्हणून व्यवसायात संघटना असणे खूप आवश्यक आहे. नंतरचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना अर्थव्यवस्था. एक उत्तम भांडवल रचना किंवा बांधणी ही व्यवसायाच्या यशात फार महत्त्वाची असते. कोणताही व्यवसाय हा पैशाशिवाय सुरू होणे शक्य नाही. व्यवसाय म्हटला की त्यात आर्थिक घटक म्हणजेच फायनान्शियल प्रॉब्लेम्स हा आलाच. व्यवसायाची बांधणी ही अर्थव्यवस्थेवरच आधारलेली असते. पैशाशिवाय व्यावसायिक एक पाऊल पण पुढे जाऊ शकत नाही. कारण पैसा हे व्यवसायाचे रक्त म्हणून संबोधले जाते. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्याची किल्ली म्हणजे अर्थ किंवा पैसा होय. आपल्याला
जर एखादा छोटा किंवा मोठा व्यवसाय उभारावायचा असेल तर आपल्याला आपल्याजवळ पैसा असणे खूप आवश्यक आहे. म्हणजेच फायनान्शियल प्रॉब्लेम आपली चांगली असेल तर आपण लवकरात लवकर आपण एखादा व्यवसाय तयार करू शकतो, एक व्यवसाय आपण उभारू शकतो. आणि व्यवसाय म्हटला म्हणजे तर त्याच्यात फायनान्शियल तर प्रॉब्लेम येणारच, आणि फायनान्शियल प्रॉब्लेमशिवाय आपला समोरचा टप्पा गाठता येत नाही. आणि जर आपल्याला कोणताही जर व्यवसाय उभारायचा असेल, व्यवसाय तयार करायचा असेल तर त्याचा डायरेक्ट संबंध हा पैशाशी येतो आहे, आणि पैशाचा डायरेक्ट संबंध हा अर्थशास्त्राशी येतो आहे. नंतरचा मुद्दा आहे दोन पक्ष. विक्रेता म्हणजेच व्यवसायाचे दोन पक्ष असतात, आणि व्यवसायाला दोन पक्षामध्ये विभागला गेलेला आहे. तो म्हणजे वस्तू किंवा सेवा, म्हणजेच वस्तू आणि पैसा, ग्राहक आणि विक्रेता, अशा प्रकारची दोन पक्ष व्यवसायात निर्माण झालेली असतात. उदाहरणार्थ बघा, जेव्हा एखादी व्यक्ती एखादी विशिष्ट वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने दुकानात जातो व विक्रेत्याला स्वतःजवळचे पैसे देऊन वस्तू विकत घेतो, म्हणजे याच्यात दोन्ही पक्ष आलेले आहेत. म्हणजेच आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जातो, आपला मुख्य उद्देश काय आहे? वस्तू खरेदी करणे. तर आपल्याला दुकानात जावं लागतो. म्हणजेच आपण दुकानात जातो आणि विक्रेत्याला स्वतःजवळचे पैसे देऊन ती वस्तू आपण विकत घेतो. म्हणजेच बघा, आपल्याला काय दिसून येतो आहे की दोन्ही भिन्न पक्ष निर्माण झालेत. यात एक ग्राहक आणि एक विक्रेता, आणि दुसरे वस्तू आणि एक पैसा, असे दोन्ही पक्ष आपल्याला दिसून आलेले आहेत. म्हणजेच ग्राहकाला जर एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर तो ग्राहक आधी दुकानात जातो, त्या दुकानात विक्रेता असतो, त्या विक्रेत्याकडून तो स्वतःजवळचे पैसे देऊन ती वस्तू खरेदी करतो. म्हणजे याच्यात दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजेच दोन्ही पक्ष असणे खूप आवश्यक आहे, तरच व्यवसाय आपला चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि व्यवसायात नियमिततासुद्धा दिसून येते. यालाच व्यवसाय असे म्हणतात. म्हणजेच ज्या व्यवसायात हे दोन्ही पक्ष दिसून येतात याच पक्षाला व्यवसाय असे म्हणतात. म्हणजे त्याच्यात दोन्ही पक्ष आल्या पाहिजे, ग्राहक आल्या पाहिजे, पैसा आल्या पाहिजे, विक्रेता आल्या पाहिजे. कारण व्यवसाय हा एका पक्षाद्वारे होत नसतो, तर त्यासाठी विविध व्यक्तींची गरज असते. त्यात प्रामुख्याने वस्तू व सेवा आणि पैसा याचा विसर पडता कामा नये. कारण नियमित व्यवहार, नियमित खरेदी, नियमित विक्री, नियमित उत्पादन व नियमित विनिमय होत असेल तरच व्यवसाय क्रिया उदयास येते, व्यवसाय यशस्वी होते. थोडक्यात म्हणजे काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने दोन पक्षात जी प्रक्रिया केली जाते त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. तर आपल्याला जर व्यवसाय करावायचा असेल तर त्याच्यात ग्राहकांची संख्या असणे खूप आवश्यक आहे. ग्राहकांवरच व्यवसाय अवलंबून असतो आहे. त्या वस्तू आणि सेवांची आणि पैशाची आपल्याला विसर पडता कामा नये. कारण व्यवसायात नियमित व्यवहार यायला पाहिजे, नियमित खरेदी विक्री यायला पाहिजे, नियमित उत्पादन आणि नियमित विनिमयसुद्धा असेल तरच त्या क्रियेला आपण काय म्हणतो आहे? व्यवसाय असे म्हणतो आहेत. म्हणजेच काहीतरी मिळवण्याच्या उद्देशाने दोन पक्षात जी काही प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेलाच आपल्याला व्यवसाय असे म्हणता येईल. नंतरचा मुद्दा आहे रोजगाराची निर्मिती. व्यवसाय क्षेत्र हे त्याच्या व्यावसायिक कृतीच्या आधारावर विविध प्रकारचे रोजगार निर्मिती करून सामाजिक संघटनांना मदत करीत असते. जर आपण एखादा व्यवसाय तयार करतो आहे, एखाद्या व्यवसायाची उभारणी करतो आहे, तर त्या व्यवसायात काम करणारे आपल्याला कामगार लागतात. म्हणजेच कामगाराची गरज पडली तर रोजगार निर्मिती झाली. म्हणजेच आपल्याला त्या व्यवसायातून रोजगार निर्मितीसुद्धा आपल्याला करता येतो. नंतरचा मुद्दा आहे संपत्तीची निर्मिती. व्यवसाय हा संपत्तीची निर्मिती करण्याकरिता आर्थिक घटकांचे समन्वय साधत असते. कारण नफा कमविणे व त्यातून संपत्ती बनविणे हे व्यावसायिकातील एक वैशिष्ट्य आहे. आपण जर महत्त्वाचा वैशिष्ट्य आहे व्यवसायाचा. तर विद्यार्थ्यांनो, हे आपण बघितलेले आहोत 19 पॉईंट व्यवसायाची वैशिष्ट्ये. खूप सोपा भाग आहे, तरी
तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा एखादा पॉईंट समजला नसेल तर तुम्ही माझ्याशी ग्रुपवर बोला, चर्चा करा. जोपर्यंत तुम्ही आपल्या समस्या माझ्यापर्यंत ठेवणार नाही तोपर्यंत मला तुमच्या समस्या कळणार नाही आणि तुम्हाला मी समाधानी करू शकणार नाही. तर हा भाग आपण इथेच संपवूया, इथेच थांबूया. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.